नमस्कार, शुभांगी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज स्पेशल सातारी स्टाईल अंड्याची रस्सा भाजी करूया। तर मी ते 4 लोकांसाठी 8 अंडी घेतले। रस्सा एकदम पातळ, झणझणीत आणि चवीला जबरदस्त। तर चला बनवूया। आपण अंडी उकडायला टाकूया। इथे मी 8 अंडी पाणी आणि मीठ टाकून अंडी शिजवून घ्यायची। मीठ टाकल्यामुळे अंडी पटकन सोलली जातात। इथे भाजीसाठी मसाला बनवून घेऊया। कांदा, सुकं खोबरं, तीळ, आलं, लसूण, हे चांगलं भाजून घ्यायचं। तेल टाकायचं। तेल टाकून सगळा मसाला पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। पण जेवढा मसाला चांगला भाजेल तेवढा भाजीला चव छान येते। इथे तीळ नसतील तर भाजलेल्या फुटाण्याची डाळ पण घेऊ शकता। भाजून घेऊया। मसाला भाजून झालाय। आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये 2 चमचे सातारी काळा मसाला घालून बारीक वाटण करून घेऊ। पातेलं गरम करायला ठेवूया। त्यामध्ये तेल टाकूया। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 तेजपत्ता घालून बारीक केलेलं वाटण आपण टाकून भाजून घेऊया। मसाला आपण चांगला भाजून घेऊया। मसाला भाजायच्या आधीच कट आलाय। त्या मसाल्यातील पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला लाल भाजून घ्यायचा। आणि एकदा नक्की करून बघा। आवडली तर कमेंट करा। इथं आपला मसाला भाजून झालाय। आपण त्यामध्ये अंडी परतून घेऊया। अर्धा चमचा मटण मसाला टाकलाय। अंडी टाकून परतून घ्यायचं। हलक्या हाताने अंडी परतायची। अंड्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे। इथं अंडी आपली परतून झालेत। आपण एका टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलंय। तर ते गरम पाणी आपण यामध्ये ओतून घेऊया। जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढं पाणी ओतून घ्यायचं।
तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवायचा आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करून 10 मिनटं भाजी शिजवून घ्यायची. बघा भाजी किती मस्त झाली आहे. तर इथं तयार आहे आपली अंड्याची रस्सा भाजी. आपण काढून घेऊया. रस्सा बघा ना जास्त घट्ट झाला आहे ना जास्त पातळ. असा रस्सा असला की भाकरी बरोबर कुस्करून खायला छान लागतो. ते एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शुभांगी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.